रविवारची सकाळ होती. घरभर छान सुगंध दरवळत होता. स्वयंपाकघरात सोनाली पहाटेपासून कामात गुंतलेली होती. तिने मटार पनीर आणि गरमागरम पुऱ्या बनवल्या होत्या. तिचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. ती शिकलेली हुशार मुलगी होती. पण सासूबाई वंदनांच्या आग्रहामुळे तिने नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ घर सांभाळू लागली. हॉलमधून वंदनांचा आवाज आला, "सोनाली, अजून किती वेळ लागणार? अमोलला खूप भूक लागलीये." सोनाली घाम पुसत गरम पुऱ्या घेऊन टेबलावर आली. अमोल आणि वंदना आधीच बसले होते. अमोलने पहिला घास घेतला आणि थेट सोनालीकडे न बघता आईला म्हणाला, "आई, भाजी जरा तिखट झालीये, तिला सांग जरा नीट करायला." जणू सोनाली तिथे आहेच नाही. वंदनांनी लगेच रागाने सोनालीकडे पाहिलं आणि म्हणाल्या, "कुठे लक्ष असतं तुझं? शिकली आहेस म्हणे." सोनाली काहीच बोलली नाही. ती शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. थोड्याच वेळात त्यांचं जेवण झालं आणि दोघेही टीव्ही बघायला निघून गेले. आता सोनालीची जेवायची वेळ आली. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने भांड्यांकडे पाहिलं. भाजी संपली होती. पुऱ्या फक्त 2 उरल्या होत्या आणि त्या पण कडक झालेल्या. तिने फ्रीज उघडला तर त्यात कालचा थंड भात आणि वरण होतं. तिच्या पोटात भूक जोरात लागली होती आणि तिला गरम पनीर खायचं होतं. पण घराचा नियम होता, आधी शिळं अन्न संपवायचं, आणि हा नियम फक्त तिच्यासाठीच होता. अमोल किंवा वंदना कधीच शिळं खात नव्हते. सोनालीने थंड भात ताटात घेतला आणि स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसली. घास तोंडात जात होता पण घशाखाली उतरत नव्हता. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिला तिच्या आईची आठवण आली, जी तिला नेहमी पहिला घास प्रेमाने भरवायची. ती मनातच म्हणाली, "आई, तू असतीस ना इथे?" इतक्यात दाराची बेल वाजली. वंदनांनी दार उघडलं तर समोर त्यांची मुलगी किरण उभी होती. तिचे डोळे लाल झालेले, चेहरा रडून सुजलेला. वंदना घाबरल्या. "किरण, काय झालं? तू एकटीच कशी आलीस?" किरण आईला मिठी मारत जोरात रडू लागली. "आई, मला तिथे राहायचं नाही, मला घटस्फोट हवाय." हे ऐकून अमोलही धावत आला. "काय झालं?" तो विचारू लागला. किरण रडत रडत सांगू लागली, "आज घरी खूप पाहुणे आले होते. मी सकाळपासून उपाशी होते. सगळ्यांना जेवण वाढलं, पण जेव्हा मी जेवायला बसले तेव्हा माझ्या ताटात 3 दिवसांचं शिळं अन्न दिलं. मी म्हटलं वास येतोय तर सासूबाईंनी सांगितलं सुनांना हेच खायचं असतं. दादा, मी तिथे सून नाही, नोकराणी आहे." हे ऐकून वंदनांच्या डोळ्यात संताप उसळला. "काय? माझ्या मुलीला शिळं अन्न?" त्या फोन उचलायला लागल्या, पण अचानक त्यांची नजर स्वयंपाकघराकडे गेली. दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आत सोनाली कोपऱ्यात बसून थंड भात खात होती. तोच प्रसंग जो किरण सांगत होती त्यांच्या स्वतःच्या घरात घडत होता. वंदनांच्या हातातून फोन खाली पडला. त्या स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर सत्य उभं राहिलं. ज्या गोष्टीमुळे त्या त्यांच्या मुलीसाठी इतक्या दुखावल्या होत्या, तीच गोष्ट त्या रोज त्यांच्या सुनेसोबत करत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या. सोनाली घाबरली. "आई, मी अन्न फेकलं नाही." पण वंदनांनी तिचं ताट काढून घेतलं आणि म्हणाल्या, "बस, आता नाही." त्यांनी ते शिळं अन्न टाकून दिलं आणि सोनालीला घट्ट मिठी मारली. "माफ कर बाळा, तू पण कुणीची तरी लाडकी आहेस," त्या रडत म्हणाल्या. त्या दिवशी सगळं बदललं. वंदनांनी स्वतः पुन्हा गरम भाजी बनवली, पुऱ्या तळल्या आणि सोनालीला केबलावर बसवलं. त्यांनी पहिला घास स्वतःच्या हाताने तिच्या तोंडात भरवला आणि म्हणाल्या, "आजपासून या घराचा नियम बदलला. सून आधी जेवेल, मग सासू." सोनालीच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते. त्या घरात तिला पहिल्यांदाच आईसारखं प्रेम मिळालं होतं. त्या एका क्षणाने सगळं बदललं होतं. ही गोष्ट एकच शिकवण देऊन जाते, दुसऱ्याच्या मुलीला त्रास देताना लक्षात ठेवा, तुमचीही एक मुलगी आहे. कर्म कधीच कोणाला सोडत नाही, ते फिरून परत येतच. सून मुलगी नसेल तरी चालेल, पण तिला माणूस म्हणून वागणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट तुमच्या मनाला भेटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित एखादा घर बदलू शकतं. आणि अशाच मनाला भेटणाऱ्या गोष्टींसाठी आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा.